पुण्यात MPSC संदर्भातील विद्यार्थ्यांचे आंदोलन पूर्णपणे न्याय्य आणि रास्त आहे. MPSCच्या विलंब, नियोजन शून्यता आणि अपारदर्शकतेमुळे अनेक विद्यार्थ्यांवर वयोमर्यादेच्या अटींमुळे अन्याय होत आहे. PSI भरतीची जाहिरात उशिरा निघाल्याचा फटका विद्यार्थ्यांना बसू नये ही आमची ठाम भूमिका आहे. दुर्दैवानं सरकारला विद्यार्थी फक्त निवडणुकीच्या काळात आठवतात, पण नोकरी, भविष्य आणि न्यायाचा प्रश्न उपस्थित झाला की जबाबदारी झटकली जाते. विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळ थांबवून PSI भरतीसाठी वयोमर्यादा तात्काळ शिथिल करावी आणि न्याय्य संधी व स्पष्ट वेळापत्रक जाहीर करावे अशी मागणी करण्यात आली आहे. या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांना काहीही अनुचित घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी सरकारची राहील असे आव्हानही देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे सरकारने सकारात्मक दृष्टीने पाहावे अशी अपेक्षा आहे. संविधान न्यूज, अनिल केदारे, नाशिक. परीक्षेचं 2 ते 3 दिवसात पुण्यात आंदोलन चालू आहे. परीक्षेचं शासनाचा याच्यात शासनाची ऑलरेडी ॲड लेट झाली, त्याच्यामुळे बऱ्याच PSIच्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यापासून ते वंचित राहिलेले आणि बऱ्याच याच्यात जे सिनियर विद्यार्थी त्यांना फॉर्म भरण्यापासून वंचित ठेवण्यात आल्यामुळे शासनाने किंवा माननीय मुख्यमंत्र्यांची दखल घ्यावी. पुण्यामध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये, कोल्हापूर, सातारा, नाशिकमध्ये देखील आज विद्यार्थ्यांनी खूप चांगला प्रतिसाद देऊन आंदोलन चालू झालेले की आज रविवारी पेपर होणार आहे, तर आज काहीतरी डिसिजन घेऊन परीक्षा 100% पोस्टपोन करावी आणि जे PSIचे विद्यार्थी आंदोलन करतात त्यांना न्याय द्यावा, हीच आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांच्या वतीने एक आश्वासन देतो. त्याचा नक्कीच 100% फायदा होईल असं आम्हाला वाटते. थँक्यू व्हेरी मच. रोल पुण्यात जो MPSCच्या विद्यार्थ्यांचं जो आंदोलन चालू आहे, PSIची जी परीक्षा आहे ती 6-7 महिने जाहिरात लेट आल्यामुळे विद्यार्थ्यांना या ठिकाणी खूप मोठा त्यांना लॉस फेस करावा लागतो आहे. त्याच्यामुळं आज विद्यार्थी हे नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर सगळे जमा झालेले आहेत. सरकारला विद्यार्थी हीच मागणी करत आहेत की त्यांची जे वयवाढ आहे ती लवकरात लवकर करण्यात यावी. आज विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट पण आलेले आहेत. विद्यार्थ्यांना सेंटर खूप लांब ठिकाणी आहेत. विद्यार्थ्यांना तिथं पोचता पण येत नाही आहे. सरकार कुठल्याही प्रकारची या ठिकाणी ॲक्शन घेत नाही. पुण्यात कालच्या ठिकाणी बघितलं गेलं तर पुण्यात काल विद्यार्थ्यांना जेलमध्ये पण टाकण्यात आलेलं आहे. जे आपल्या आजच्या सरकारमुळं विद्यार्थ्यांना न्याय पण मागता येत नाही आणि ह्या सरकारमुळं विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना खूप झटावं लागतं. इलेक्शन आलं तर सरकार विद्यार्थ्यांना मतदानासाठी व प्रचारासाठी बाहेर बोलवून घेतात, पण जेव्हा विद्यार्थ्यांची शिक्षणाची व त्यांच्या नोकरीची वेळ येते त्या टायमाला सरकार हात काढून घेतं आणि सरकार त्या गोष्टीला नजरअंदाज करतं. ह्यामार्फत NSUIच्या मार्फत आज आपण एक निवेदन दिलेलं आहे आणि विद्यार्थ्यांच्या पाठीशी NSUI ही ठामपणे उभी आहे. जोपर्यंत विद्यार्थ्यांना न्याय भेटत नाही तोपर्यंत NSUI विद्यार्थ्यांच्या मागे थांबणार. NSUI कंबाईनच्या जाहिरात जी आहे ती जवळपास 7 ते 8 महिने लेट आल्यामुळं महाराष्ट्रातील जवळपास 1000 विद्यार्थ्यांची जी परीक्षा देण्याची संधी ती हुलकावून गेली आहे आणि त्यामुळे शासनाने लवकरात लवकर JR काढून जी विद्यार्थ्यांची मागणी आहे ती विद्यार्थ्यांची मागणी लवकरात लवकर मार्गी लावे अशी सगळ्या विद्यार्थ्यांकडनं शासनाला अपील आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाशिकमधील सर्व विद्यार्थी जे आहेत त्याचबरोबर नाशिकमध्ये इतके पण जे क्लास आहेत त्या क्लासच्या सगळ्या सहकार्याने आम्ही नाशिकमध्ये हे आंदोलन केलं आहे आणि याच प्रकारचं आंदोलन अख्ख्या महाराष्ट्रामध्ये झालं आहे. तर अशा अपेक्षा आपण सरकारकडनं करूया की लवकरात लवकर शासन जी मागणी आहे ती लवकरात लवकर मार्गी लावेल आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी लवकरात लवकर JR काढेल या प्रकारे बघूया. रोल गेल्या 6 महिन्यापासून जे आमच्यासारखे विद्यार्थी आहेत जे PSI वयवाढीसाठी प्रयत्न करत आहोत, आज 2 दिवसावर पेपर आला आहे, अजूनही सरकारचा निर्णय येत नाही आहे. त्यापैकी आणि त्याच्यामध्ये पण जे बाकीची मुलं अभ्यास करतायत रेग्युलरली रक्ताचं पाणी करतायत त्यांची सुद्धा मानसिकता 2-4 दिवसापासून खालावली. तर माझं एवढंच एक आमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे की कृपया आमची सगळ्या विनंत्या थोड्या मागण्या मान्य करून परीक्षा पुढे ढकलून PSI वयवाढ द्या आणि जागा वाढ करू द्या ही विनंती सगळ्यांना. दिवसापासून पुण्यामध्ये आंदोलन चालू आहे. जवळपास 80 ते 90 खासदार आणि आमदारांद्वारे हे जे मागणीपत्रे ही डिमांड ही मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलेली आहे, परंतु प्रशासनाच्या चुकीमुळे आणि मुलांचं जे एज बारवरती त्या सगळ्या मुलांचं त्यावरती बरं नुकसान होते आणि सर्व जे न्यूज चाललेलं आहे त्याच्यामुळं जे बाकीचे पण मुलं जे लायब्ररीमध्ये अभ्यास करत आहेत त्यांची सुद्धा थोडीशी काय आहे मेंटॅलिटी काय झाली थोडी डिस्टर्ब झालेली आहे. 2 दिवसावरती पेपर आलेला आहे. याच्या अगोदर पण 2021ला उद्धव ठाकरे माननीय मुख्यमंत्री असताना त्यावेळेससुद्धा पेपर 1 दिवस अगोदरसुद्धा पुढे ढकलण्यात आला होता. ही पण लई मोठी गोष्ट नाही की तुम्ही
उद्या अजूनही 2-3 दिवस बाकी आहे. तुम्ही आजच्या आज मुख्यमंत्री सरांकडून ट्विट अपेक्षित आहे. त्यांनी जर ट्विट केलं किंवा GR काढला तर पेपर नक्कीच पुढे जाईल आणि खूप साऱ्या हजारो मुलांचं काय होईल बरं चांगलं होऊ शकतं. गेल्या 6 महिन्यापासून विद्यार्थी मुख्यमंत्री साहेबांकडे, विविध आमदारांकडे, खासदारांकडे, आयोगाकडे निवेदन देत आहे की वयवाढीचा जो काही प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह झाला पाहिजे. आता परवावर परीक्षा आली आहे. विद्यार्थी सर्व पुण्यामध्ये आंदोलन करू थकले आहेत आणि याचा फायदा नुसतं तोटा हा वयवाढीवाल्या लोकांना नाही तर इतर जे विद्यार्थी जे अभ्यास करत आहेत, जे रक्ताचं पाणी करत आहे गावातनं इथं शहरामध्ये येऊन, त्यांना देखील मेंटली हा थोडासा मानसिक त्रास होतो आहे की नेमका पेपर पुढे जाणार आहे की नाही जाणार आहे. आणि त्यामुळे नुसते वयवाढीवाले विद्यार्थीच नाही तर सर्वच विद्यार्थी त्रस्त आहे आणि त्यामुळे हा पेपर जो आहे ही परीक्षा ही पुढे गेलीच पाहिजे, त्याशिवाय पर्याय नाही. आणि यासाठी स्वतः आंदोलनाला आम्ही विद्यार्थी तर आहेत, सर्व अकॅडमीवाले, मार्गदर्शक, संचालक हे देखील आलेलो आहोत. कारण की विद्यार्थीचं हित हे सर्वतोपरी आहे आणि बाकीच्या गोष्टी या नंतर आहेत. त्यामुळे PSI वयवाढी झालीच पाहिजे, परीक्षा पुढे गेलीच पाहिजे, MPSCच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे.